स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। माझे बाबा लवकर बरे होतील ना? स्वामी, या मुलीच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या। काय काय सांगता? नक्की? हो हो हो, सांगतो सांगतो। श्री स्वामी समर्थ। सिद्धी, बाळा, माणसाला होणाऱ्या व्याधींमागे, आजारामागे त्याच्या पापाचा परिणाम असतो। शरीर तोपर्यंत बरं होत नाही जोपर्यंत आत्मा शुद्ध होत नाही। पापक्षालन करून पुण्य संचय वाढवावा लागतो। शारीरिक उपचार होतातच, पण पापाचं ओझं कमी केल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होत नाही। साधू महाराज, नेमकं आम्ही काय करावं? स्वामींनी सांगितलंय, स्वामींच्या नावानं गोर गरिबांना अन्नदान करावं लागेल, किमान 100 जणांना। जेवढं अन्नदान तेवढं पुण्य। आणि एकदा का पुण्य साठलं की व्याधी नष्ट होते। महाराज, पण आमच्याकडे पैसेच नाहीयेत। स्वामी आपल्या भक्तांना कधीही रिकामं ठेवत नाही। जवळ काही नसलं तरी स्वामी व्यवस्था करतातच। कधी कधी ती व्यवस्था दागिन्यांच्या रूपात असते। स्वामी, याला वाचवा, याची वाचा गेली। याच्या घरच्यांची सगळी जबाबदारी माझी आहे। घरच्यांना काय उत्तर देऊ? स्वामी, काहीतरी चमत्कार करा आणि याची वाचा परत आणा। हा माझ्या सोबत आलाय, याचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या घरच्यांना काय उत्तर देऊ? याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। स्वामी, स्वामी आहो, मी तुम्हाला विनंती करतो। हे पहा, तुम्ही काळजी करू नका। स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी रचना असते। पाणी दे। शिव शंकर शंभो। दे त्याला। पाणी पे। आम्ही सुरू केल्या प्रक्रियेचा एक भाग आहे। पाणी पी, प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुझा अनुभवही पूर्ण होईल। माझ्या आग्रहाखातर पी, दुसरा काही मार्ग नाहीये।
स्वामी बघा, बघा या मुलीचा त्याग बघा, हीच खरी भक्ती आहे. स्वामी कृपा करा तिच्यावर. तिची सेवा गोड मानून घ्या स्वामी. सिद्धी, तुम्ही विश्रांती घ्या. मी धर्मशाळेत जाऊन अन्नदानाची व्यवस्था करतो आणि मग तुमच्या हस्ते स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करूया. या अभिषेकाचं तीर्थ प्यायलं की तुझ्या बाबांना बरं वाटेल. साधू महाराज, तुमच्या कृपेने आमचं जीवन बदलून टाका. मी पण तेच सांगतो, पुण्य करा, पुण्य वाढवा, पण कुणी ऐकत नाही. लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही आराम करा. बाबा, याचं बोलणं खरं वाटतंय. स्वामी, स्वामी, याला काय होतंय? स्वामी, याला असं अचानक काय झालं? स्वामी, अहो यांना काय झालं? स्वामी, स्वामी, याला काय होतंय? हा असा कसा कोसळला? कवाड उघडायची वेळ झाली आहे. चांगलं गिराईक सापडलं. आजपर्यंत कित्येक स्वामी भक्त या मार्गाने गेलेत. त्या सगळ्यांना स्वामींच्या नावाने असंच फसवत आलोय मी. आणि आज यांचंही तेच झालं. हे काय होत आहे? माझे पाय जमिनीत एवढे रुतलेत का? पाय उचलला का जात नाहीये? अरे कोडी सोपी आहेत, पण अशी सुटणार नाही. त्याकरता मन आणि बुद्धी ताळ्यावर असावी लागते. शिवारी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कवाड उघडायची वेळ झालीये. बुद्धीची कवाड उघडायची वेळ झालीये. कसली कवाड उघडायच्या गोष्टी करताय? इकडे 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 माझ्यासोबत खेळ. नाही, मी नाही खेळू शकत तुमच्या सोबत गोट्या. मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. अगं खेळली तर कळेल. अगं यातला फरक सांग मला. हे बघ, कुठली खरी आणि कुठली खोटी सांग. हे बघ, कर.
खेळ हेच संकेत यांच्यात काही संबंध आहे का? ही स्वामींची लीला असेल का? कारण स्वामी प्रत्येक वेळी काहीतरी शिकवून जातात, पण अर्थ उलगडतो तेव्हा फार उशीर झालेला असतो. तसंच काही असेल का या प्रसंगामध्ये? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उठ उठ, तुझ्या बाबांना घ्या आणि जा इथून. जा, निघ. नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. ते साधू महाराज माझ्या बाबांना बरं करणार आहे. अगं तो काही बरा करणार नाही. जा, घे तुझ्या बाबांना आणि निघ इथून. अगं फसाल, ऐक, पस्तावाल नंतर. जा, निघ. थांब, तू अशी ऐकणार नाही. या पादुका फेकून देतो मी आता. अहो, काय करताय? अहो, तुम्ही काय करताय? हे या स्वामींच्या पवित्र पादुका आहेत. अगं नीट बघ, पादुका खऱ्या आहेत की खोट्या आहेत? बघ बघ. शिव शंकर शंभो. काय रे, भगवद्गीता वाचलीस का? हो, मुखोद्गत आहे. काय रे, मगाशी म्हणाला होतास ना भगवद्गीता वाचली नाही आणि आता मुखोद्गत म्हणतोयस? ही अक्कलकोट मधल्या मातीची किमया आहे. आम्ही म्हंटल होतो ना, इथे साक्षात सरस्वती वास करते आणि तीच सरस्वती तुझ्या जिभेवर अवतरली. शिव शंकर शंभो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. स्वामी, स्वामी तुम्ही हे काय केलं? मला भगवद्गीता येत नव्हती. मी कशी काय म्हणायला लागलो? भगवद्गीतेसारखे दिव्य ज्ञान आत्मसात करायचं तर त्याआधी तुमच्या मनात आणि डोक्यात असलेलं अर्धवट ज्ञान पुसावं लागतं आणि त्याचीच प्रक्रिया होती. स्वामी, क्षमा करा, पण एक प्रश्न पडलाय मला, तो विचारू का? म्हणजे तुम्ही यांना पाणी प्यायला दिलं आणि यांची वाचा गेली, यांना मूर्छा आली, पण तुम्ही पुन्हा त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलत आणि ते पुन्हा शुद्धीवर आले. या सगळ्या मागे काही रचना आहे का? अरे, तुम्ही आमची पद्धत बघता, साध्य बघत नाही, म्हणून तुम्हाला प्रश्न पडतात. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे काय होतंय मला? माझा पाय का उचलला जात नाहीये? तू सुधारला नाहीस तर संपूर्ण रसातळाला जाशील. अरे का आलायस इथे? का सारखा सारखा येतोस माझ्या मागे? तुला शहाणा करायला आलोय मी. तू मला शहाणा करणार? अरे स्वतःच विक्षिप्त सारखं वागतोस आणि मला शहाणा करणार?
कोण कोण आहेस कोण तू? अरे तोच आहे त्याने तुला इथे अडकवून ठेवलंय. जे तू मला अडकून ठेवलंयस? काय बोलतोयस काय? बस पुरे झालं. मी या मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. माझा पाय जमिनीला चिकटलाय. अरे मला मदत कर. अरे हात दे, मदत कर मला. हे बघ, मी तुला ऐकून सोडवू शकतो, पण एका अटीवर. टी बिटी नंतर रे, आधी मदत कर. लोकांची फसवणूक बंद कर. स्वामींच्या नावाने लोकांना लुबाडणं बंद कर. तू ढोंगी आहेस, खोटारडा आहेस, लोकांना फसवतो हे जाऊन मान्य कर त्या राजाराम आणि सिद्धी समोर. अरे तू कोण आहेस मला आदेश देणारा? हे बघ, माझ्या कामात ना खुपसू नकोस. ते सोडा, ते मी काय सांगतो ते कर. मग कोण शहाणा आणि कोण वेळा आहे तुला कळेल. स्वामींच्या नावाचा गैरवापर करायचा नाही, लोकांना लोबाडायचं नाही. स्वतःला कोण समजतोस कोण तू? अरे वेड्या, स्वतःला काय स्वामी समजतोस की काय? मग कोण दिसतोय आम्ही? स्वतःला जे काय समजायचे ते समज, पण मला यातून बाहेर काढ. अरे मी विनंती करतो रे तुला, अरे मला बाहेर काढ. कोण आहेस तू? स्वामी, साक्षात तुम्ही हे रूप धारण करून आला होता तिथे? आमचं नाव घेऊन लोकांना फसवणं बंद कर, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. स्वामी, तुम्ही माझ्यासोबत होतात, माझ्या डोळ्यासमोर होतात, तरीही मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझ्या अंधत्वाला क्षमा करा स्वामी. स्वामी मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. शिवशंकर शंभा. स्वामी मूळ रूपात इथे प्रकटले, पण या मुलीला आणि तिच्या वडिलांना ते जाणवू देत नाहीये. म्हणजे त्यांचं दर्शन अजून नियतीने ठरवलं नाहीये. स्वामींची मर्जी नाहीये अजून. मी आंधळा झालो होतो, सत्य विसरलो होतो. महाराज, हे काय करताय तुम्ही? आणि यांच्या समोर असे हात का जोडताय? मुली, स्वामींची लीला अगाध आहे. कोणत्या माध्यमातून डोळे उघडतील हे काही सांगता येत नाही. ज्याला आतापर्यंत मी वेडा समजत होतो त्यांनीच मला शहाणं केलं. यांनी माझे डोळे उघडले, माझं खरं रूप दाखवलं. मी भोंदू आहे, माझ्याकडे स्वामींचा साक्षात्कार नाहीये. त्यांचं नाव वापरून मी लोकांना फसवलं, त्यांच्या श्रद्धेचा व्यापार केला, तुमच्यासारख्या निरागस भक्तांना फसवलं. मला क्षमा करा. मला याचं प्रायश्चित्त घ्यायचंय. महाराज, आम्ही तुम्हाला श्रद्धेचं रूप मानलं, तुमच्या पायाशी विश्वास ठेवला, आणि तुम्ही आमच्याच भावनांशी खेळलात, आमचा विश्वासघात केलात. हा तुमच्यासाठी तमाशा होता का? आम्ही फक्त आमच्या स्वामींकडे पोचायचं ठरवलं होतं, पण तुम्ही आम्हाला चकवा दिला. तुम्हाला डोळे उघडून पाहता येत नाही का? कळत नाही का तुम्हाला कोण लुबाडतंय, कोण फसवून जातंय? आणि लक्षात ठेवा, जेव्हा एक बोट तुम्ही समोरच्याकडे दाखवता तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असतात. तुमची तेवढीच चूक आहे. यापुढे सावधगिरी बाळगा. स्वामी, मी चुकले. इथपर्यंत पोचले म्हणजे मला वाटलं आम्ही अक्कलकोटला पोहोचलो, पण नाही. हा सुद्धा एक तुमच्याच परीक्षेचा भाग होता. स्वामी, अजून किती परीक्षा घेणार आहात माझी?
कधी थांबणार आहे हा प्रवास? जोवर उत्तीर्ण होत नाही तोवर